बरोबर 2 मिनिटात आपण अक्षराला सुरुवात करणार आहोत. बरोबर 2 मिनिटात मंगलाष्टकांना आपण सुरुवात करणार आहोत. नववराचे मामा, नववधूचे मामा आपण तात्काळ मंचावर या आणि आपण आपल्या नातेवाईकांजवळ थांबायचे. नवरदेवाचे मामा, नवरी मुलीचे मामा जवळपास सगळेजण आलेले आहेत. तरीही पुढे राहिला असेल तर आपण तात्काळ विवाह मंचावर यायचे. सोलापूर पद्मश्री पुरोहित संघ यांच्या वतीनं या मंचावरचे सगळे विधी पार पाडले जात आहे. सोलापूर पद्मशाली पुरोहित संघ यांच्या वतीनं हे विधी या ठिकाणी संपन्न होत आहे. इकडून घ्या माईक द्या. हॅलो. नवमणी वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी स्वर्गीय विष्णुवंत कोटे प्रतिष्ठान यांच्या विनंतीला मान देऊन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. याचबरोबर सोलापूरचे पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार साहेब हेही या ठिकाणी उपस्थित झालेले. याचबरोबर माननीय पोलीस उपायुक्त विजयजी कवाडे साहेब आपलेही मनापासून स्वागत करतो. माजी नगरसेवक अंबादास करगुळेजी हेही या ठिकाणी आलेले आहेत. माजी नगरसेवक अंबादास करगुळे साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. याचबरोबर इथे उपस्थित असलेले माजी नगरसेवक परशुराम देसाईजी आपलेही मनापासून स्वागत करत आहोत. सोलापूर महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती आदरणीय कुमुजी कांताराव मॅडम यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही यांचंही मनापासून स्वागत करत आहोत. हॅलो. सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय आशिष लोकरे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे. यांचंही मनापासून स्वागत करत आहोत. सोलापुरातील ज्येष्ठ योगा तज्ञ आदरणीय सुधाताई अळलीमोरे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भेट झालेली आहे. सुस्वागत सुस्वागत मनपूर्वक स्वागत. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय आदरणीय गोडेदारांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात व्यक्तिमत्व आणि आता लगेच आपण अक्षरांना सुरुवात करत आहोत. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय मंत्री महोदय जयकुमारजी गोरे साहेब यांचं या विवाह सोहळ्यात मनपूर्वक स्वागत. एक महत्वाची विनंती सर्वांना, एकूण 8 वेळेला मंगलाष्टका संपन्न होणार आहे. त्यामुळे आपल्याला दिलेल्या अक्षता या प्रातिनिधिक स्वरूपात आहे, त्याचा आपण व्यवस्थित आणि जपून वापर करावा अशी विनंती करतोय. एकूण 8 वेळेला मंगलाष्टका स्वाती नित्यानंदं
स्तोन्मन्दिरे वैष्णवे वेदै साङ्गपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तन्न विदुः सुरासुरगणाः कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलं सामगा शुक्रोद्भार्गवगोत्रस्य सितनिभा पूर्वामुखा पूर्वजा पञ्चाङ्गस्तु तुला वृषभादिपमः राष्ट्राणि औदुम्बरा इन्द्राणि भगवदुदशरवियो मित्रार्क चन्द्रावरा शत्रुस्त्रौ दशवर्जितै भृगुसुता कुर्यात् सर्वमङ्गलं सावधाने सुमुहूर्ते सावधाने सुलग्ने पाणी पाणी मिळून एक करिता जैसे नवो मेघे तैसे सुंदर रंग इंद्र धनुचे जैसे मना नाकळे तैसे वा तुम्ही एक रूप हृदयी संसारीचा सागरी प्रीतीने करुणी भवाद्वी भुवनी कुर्यात् सदा मंगलं सावधान जोते सावधान लक्ष्मी कांतपदारविंद हृदयी भावे स्मराम या परी होते मंगलघोषः द्विजमुखे राहो
भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणीताई करवळकर यांनी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि यांचंही मनापासून स्वागत करत आहोत. सर्व महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन वनवासेजी यांचंही मनापासून स्वागत. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आदरणीय भाऊचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत करतो. स्वर्गीय विष्णुवंत प्रतिष्ठान आयोजित सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आज तब्बल 26 जोडपी विवाहाबद्ध झालेले आहे. यंदाच्या आयोजनासाठी दुसरं वर्ष या ठिकाणी यशस्वी होता आपण सगळ्यांना बघत आहोत. या विवाहाच्या मंगलमंचावर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव फोटोग्राफर्स यांचे आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे जेवणाची व्यवस्था सुरू करणार आहोत. जेवणाच्या व्यवस्थेसाठी ज्या ज्या स्वयंसेवकांना आपण फोन केले सांगितले त्या सर्व स्वयंसेवकांनी जेवणाच्या व्यवस्थेकडे जायचं आहे. जेवणाची व्यवस्था आखाडी आणि सुरळीत कशी पार पडेल याच्यासाठी आपण लक्ष द्यायचं आहे. जेवण विभागाचे जे स्वयंसेवक घेतलेले आहेत त्या सर्व स्वयंसेवकांना विनंती करत आहोत की त्यांनी जेवण विभागाकडे लक्ष द्यायचं आहे. जेवण विभागाकडे कोणतीही गडबड होणार नाही याच्यावर सर्वांनी आवर्जून काळजी घ्यायची आहे. सर्वांना विनंती करत आहोत. नवदेव आणि नवयुवती यांनी एकमेकांना हात घातल्यानंतर फोटो सेशनसाठी तिथेच थांबायचं आहे. विवाहाच्या आजच्या या मंगलमय क्षणी नवपरिणीत भगवानांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे. याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय डॉक्टर सचिन वनवासे साहेब याचबरोबर सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमारजी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही सर्वांचं स्वागत करतो. आदरणीय मनोजी नांदे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सोलापूरचे ज्येष्ठ रंगकर्मी माननीय प्रशांतजी भडवे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आम्ही यांचंही मनापासून स्वागत करीत आहोत. या संपूर्ण विवाह सोहळ्याचे आयोजक आणि संयोजक आणि अर्थातच सोलापूर शहरामध्ये विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्य आमदार माननीय देवेंद्र दादा तोडे यांच्या आयोजनातून यांच्या नेतृत्वातून या संपूर्ण सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे. यानंतर सर्व जोडप्याला विनंती करत आहोत आपण या सर्व मान्यवरांबरोबर आजच्या या क्षणाची मंगल आठवणमध्ये फोटो घेणार आहोत. सर्वांना विनंती करत आहोत की सर्वांनी या ठिकाणी थांबायचं आहे. हॅलो चेक दादा या माईकचा आवाज वाढवा प्लीज. बाजूकडे बघणारे आवाज वाढवा. हॅलो चेक तब्बल 26 जोडपी अशा या विवाह सोहळ्यामध्ये विवाहाबद्ध झालेली आहेत आणि अशा या शुभ प्रसंगी नवपरिणीत वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे आवर्जून उपस्थित आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचेही मनापासून आभारही व्यक्त करीत आहोत आणि त्यांचं स्वागतही करीत आहोत.
मंचावर नववधूचे बाबा नववधूचे बाबाचे नातेवाईक उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी मंच तात्काळ रिकामा करायचा आहे. आता नवरते नववी मुलगी आणि मान्यवर अतिथी यांच्याशिवाय मंचावर मुलगी असणार नाही. सर्व मंचावर उपस्थित असलेले सर्व नातेवाईक नववधूचे आई वडील मामा या सर्वांना विनंती करीत आहोत की आपण काही क्षणासाठी काही काळासाठी केवळ खालच्या बाजूला थांबून घ्यायचे. या सर्व जोडप्यांचा आपण मान्यवरांसमोर फोटो या ठिकाणी घेणार आहोत. सर्व नातेवाईकांना नम्रतेची विनंती करत आहोत. कृपया आपण सर्वांनी खालीच थांबायचं आहे. जे कोण मंचावर उपस्थित आहे त्यांना विनंती की त्यांनी खालच्या बाजूला प्रस्थान करायचं. स्वर्गीय विश्ववंत प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदाचं यशस्वी आयोजनासाठी दुसरं वर्ष. तरुण वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे इथे आज आवर्जून उपस्थित आहेत. या सर्व तरुण वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओमास साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत. याचबरोबर सोलापूरचे पोलीस आयुक्त आदरणीय एम राजकुमार साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत. याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे विविध पदाधिकारी मान्यवर तिथे उपस्थित आहेत. आम्ही यांचेही मनापासून स्वागत करत आहोत. भाजपाच्या शहराध्यक्षा आदरणीय रोहिणी तळवलकर यांचंही स्वागत. सोलापूर महानगरपालिका महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती आदरणीय मुंची अंतरा मॅडम यांचेही स्वागत. सोलापूरच्या माजी महापौर श्री कांचना यंदा मॅडम यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचेही आभार. माननीय अविनाशी महापौर साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय अविनाशी महापौर साहेबांचे मनापासून स्वागत. भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष माननीय मोहनजी डांगरे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भाजपाचे शहर उपाध्यक्ष माननीय मोहनजी डांगरे साहेबांचंही आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत. याचबरोबर सोलापूरच्या नाट्य क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व माननीय प्रशांतजी बडवे साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. आम्ही यांचंही मनापासून स्वागत करीत आहोत. सर्व नववधू नववधूंना विनंती करत आहोत आपण एका ठिकाणी बसून घ्यायचं आहे. सर्व मान्यवरांसमोर आपल्या समूह छायाचित्रांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर मी विनंती करतोय यानंतर या संपूर्ण सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे मुख्य आयोजक सोलापूर शहरामध्ये विधानसभा मतदारसंघाचे एक धडाडीचे कार्यकुशल आणि अभ्यासू असे आमदार या संपूर्ण महोत्सवाचे या संपूर्ण सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे मुख्य आयोजक माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे यांना विनंती करतो की त्यांनी या नववधू नववरांना शुभेच्छा द्याव्या. स्वर्गीय विष्णुदत्त कोठे प्रतिष्ठानच्या वतीने यंदाच्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या विवाह सोहळ्यात आवर्जून नववरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे कार्यकर्ते आदरणीय जयकुमार गोरे या आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा मनापासून आभार मानतो. माझे आजोबा स्वर्गीय विष्णुदत्त तात्यासाहेब कोठे यांनी सामाजिक कार्याचा दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून तो पुढे घेऊन येण्यासाठी आम्ही सर्व कोठे कुटुंबीय हे कार्य पुढे घेऊन जातो. माझे कोठे बंधू सूर्यप्रकाश, लहान बंधू श्री प्रथमेश व आम्ही सर्वजण कोठे परिवार आदरणीय तात्या स्वर्गीय महेश यांना
कार्य यशस्वीपणे सुरू आहे. यंदाच्या वर्षी विवाह सोहळ्याचे दुसरं वर्ष असून या विवाह सोहळ्यामध्ये 24 जोडपे विवाहबद्ध होत आहेत. या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल आदरणीय जयकुमार मोरे भाऊ, सोलापूरचे पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार साहेब, त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे साहेब, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, सर्वच राजकीय पक्षातील मान्यवर लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील अधिकारी, त्याचबरोबर आवर्जून आशीर्वाद द्यायला आलेले आपले महाराज यांचा मी मनापासून आभार मानतो. या विवाह सोहळ्यास सर्व शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर देखील आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचाही मी मनापासून आभार मानतो. व या विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी ज्ञात आज्ञात जितक्या जणांनी, विशेषतः मोठे परिवार प्रयोग करणाऱ्या व भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकाऱ्यांनी जे परिश्रम घेतले त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्व नवदाम्पत्यांना त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनात खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपल्या आशीर्वादाने पुढील वर्षी हा विवाह सोहळा करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू. एवढी ग्वाही या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आपले दादा, आपला आमदार आणि अर्थातच आजच्या या काळामध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे हे किती गरजेचे आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित या निमित्ताने होतंय. यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे यांना मी विनंती करेन की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. आज आपल्या शहर मध्येचे आमदार आदरणीय देवेंद्रजी कोठे आणि त्यांचे सगळे सहकारी आणि त्यांचं प्रतिष्ठान यांच्या वतीनं हा ऐतिहासिक असा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी झाला. आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं जवळजवळ 24 वधूवरांना आशीर्वाद देण्याचा योग आला. खऱ्या अर्थानं कोठे कुटुंबाला समाजसेवेचा वारसा या कुटुंबात अनेक समाज हे कुटुंब सातत्याने राबवत असते. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये माझे सहकारी मित्र आणि सोलापूर मध्येचे आमदार आदरणीय देवेंद्र कोठे हे खूप या भागामध्ये समाजसेवेचं काम करत असतात. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी ते आयोजित करतात. पाठीमागच्या वर्षी खूप त्या प्रमाणावर हा सोहळा झाला आणि याही वर्षी एवढा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी होतोय. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. मी खऱ्या अर्थानं अख्ख्या कोठे कुटुंबाला आणि देवेंद्रला मनापासून धन्यवाद देईन. आपल्या आजोबांनी, आपल्या वडिलांनी, आपल्या चुलत्यांनी या सगळ्यांनी जो समाजसेवेचा वसा वारसा घालून दिलेला आहे तो सातत्यानं आपण पुढे घेऊन जात आहात. आणि त्याचाच हा भाग म्हणून आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा सोहळा आपण आयोजित केला. आणि मला 2 दिवसापूर्वी या सोहळ्याचं
माजी नगरसेवक आदरणीय किसनजी जाधव, माननीय किसनभाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आहे. सोलापूरच्या राजकारणातील ही सगळी दिग्गज आणि ज्येष्ठ मंडळी आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा इथे संपन्न झालेला आहे. स्वर्गीय विष्णुमंत गोटे प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा वर्ष दुसरं, यंदाचंही हे उत्तम आणि यशस्वी नियोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. माननीय आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करणारी आहे. आदरणीय गुरुशांत दादा धोत्तरगावकर यांसमवेत आदरणीय दादांचा हा संपूर्ण सर्व मान्यवरांसमवेत छायाचित्रणाचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय. आलेल्या सर्व मीडिया, सर्व वृत्त समूहाचे प्रतिनिधी, पत्रकार यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. यानंतर जेवण विभाग या ठिकाणी सुरू झालेला आहे. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की ज्यांच्याकडे जेवण विभागाची जबाबदारी दिलेली आहे अशा सर्व स्वयंसेवकांनी तात्काळ जेवण विभागाकडे जायचं आहे. जेवण विभाग सुरळीत आणि व्यवस्थित कसं संपन्न होईल, सगळ्यांना जेवण कसं व्यवस्थित मिळेल, कोणतीही गडबड गोंधळ होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. थोडंसं मागे सगळे कॅमेरा मोबाईल थोडंसं मागे. मंदिर पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून तीर्थक्षेत्र श्री अयोध्येमध्ये मंगळवारी म्हणजे मंडळी कालच पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सत्संग चालक मोहनजी भागवत साहेब, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या हस्ते स्वस्तीच्या जयघोषात भगवा ध्वज फडकण्यात आला. श्री राम मंदिराच्या संकल्पाच्या पूर्णाहुतीचा आनंद म्हणून स्वर्गीय विष्णुमंत कोठे प्रतिष्ठानतर्फे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या हस्ते नवविवाहित जोडप्यांना तीर्थक्षेत्र श्री अयोध्येतील श्री राम मंदिरावरील भगव्या ध्वजाप्रमाणेच केवीदार वृक्ष ओमची प्रतिमा असलेला भगवा ध्वज घरावर लावण्याकरता भेट म्हणून देण्यात आला आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना देखील आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी हा ध्वज भेट स्वरूपात दिलेला आहे. हॅलो, चेक. कालच एक भव्य दिव्य असा आध्यात्मिक सोहळा आपण सर्वांनी इथे अनुभवला आणि सर्वजण सामुदायिक विवाह सोहळ्यातील वधूवरांना श्री अयोध्येप्रमाणे भगव्या ध्वजाची भेट दिली जाते आहे. मंदिर पूर्णत्वाचे प्रतीक म्हणून तीर्थक्षेत्र श्री अयोध्येमध्ये मंगळवारी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर हॅलो एक मिनिट थांबा, इथं बघा समोर. मंदिर पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून तीर्थक्षेत्र श्री अयोध्येमध्ये मंगळवारी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सत्संग चालक माननीय मोहनजी भागवत, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी यांच्या हस्ते स्वस्तीच्या जयघोषात भगवा ध्वज फडकवण्यात आला. श्री राम मंदिराच्या संकल्पाच्या पूर्णाहुतीचा आनंद म्हणून स्वर्गीय विष्णुमंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीनं माननीय देवेंद्र दादा कोठे यांच्या हस्ते नवविवाहित जोडप्यांना तीर्थक्षेत्र श्री अयोध्येतील श्री राम मंदिरावरील भगव्या ध्वजाप्रमाणेच केवीद्वार वृक्ष ओमची प्रतिमा असलेला भगवा ध्वज घरावर लावण्याकरता भेट देण्यात आलेला आहे.
नवपणित वधूवरांसह नातेवाईकांना फोटो काढण्यासाठी फोटो सेशनच्या जागेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. कृपया स्टेजवर आपण गर्दी करू नये अशी विनंती. वधूवरांसमवेत फोटो काढण्यासाठी नातेवाईकांना फोटो काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कृपया त्यांनी मंचावर गर्दी करू नये अशी विनंती करीत आहोत. याचबरोबर गिरीश भीमनाथ नावाचा एक 7 वर्षाचा मुलगा या ठिकाणी हरवलेला आहे. तो ज्यांना मिळालेला असेल त्यांनी तात्काळ या स्टेजवर आणून द्यावा. गिरीश भीमनाथ नावाचा 7 वर्षाचा एक छोटासा मुलगा या गर्दीमध्ये कुठेतरी हरवला. कृपया ज्यांना कोणाला तो मिळाला असेल त्यांनी स्टेजवर इकडे आणून द्यावा. सर्व जोडप्यांच्या नातेवाईकांना विनंती आहे की आताच मगाशी कन्यादानाचा विधी सुरू असताना पाय धुतले गेले होते. त्यावेळेस जे परात आहेत ते परात तुम्हाला भेट म्हणून देण्यात